शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। जिल्ह्यातील तब्बल 26,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी धोक्यात। तुमचा आधार आणि बँक तपशील दिलेला आहेत का? बँकेची अल्टिमेट आता शेवटची संधी। दिवाळीच्या धामधुमीमध्ये उडवणार ग्रामपंचायत निवडणुकीचा भार, प्रशासक राज संपणार। आधी आपत्तीचा निकाल मगच पक्ष कोणाचा ते ठरवा। ठाकरे गटांचा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद, बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास त्यांचं संख्याबळ ग्रह धरता येणार नाही। मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी द्या, अन्यथा योजना कशाची? शेतकऱ्यांचा सरकारवर हल्लाबोल। फार्मर आयडीची 8 तातडीने हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। सोलापूरच्या 11,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 128 कोटी 10 लाख रुपये जमा करण्यात आले। जिल्हा बँकांच्या 2,500 शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये मिळाले। अन्न भेसळ विरोधामध्ये तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच, तर फडणवीसांकडून कारवाईचं कौतुक करण्यात आलं। जावळा बाजारमध्ये युरियाची चढ्या दराने विक्री, गोणीसाठी 350 रुपयाचे दर झाले सुरू। धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये, शासनाचे आश्वासन हवेतच विरली, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। 15 दिवसापासून पावसाची दडी, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। पावसाअभावी सोयाबीन धोक्यात, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या। थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, तर कर्जवसुली विरोधामध्ये बळीराजा आक्रमक पाहायला मिळाले। कर्जमुक्ती हमीभावासह मोफत विजेसाठी आंदोलन झालं सुरू। लातूर येथील मक्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। सहकार मंत्र्याच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन, शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहन अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज मोफत मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याने प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार। मराठ्यांना 58 लाख प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांची मोठी भूमिका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला। 6,22,000 कर्ज खात्यामध्ये 5,029 कोटी रुपये वर्ग करण्यात आले। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केलेला आहे। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची ही रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांचं प्रमाणीकरण पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारने बँकांना पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत। 12 लाख खाती दुरुस्तीसाठी बँकाकडे पाठवण्यात आलेली असून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान वितरित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेत 122 कोटी रुपये आले। आधार प्रमाणीकरण करून घ्या, शेतकऱ्यांना आव्हान। पीक विम्याच्या भरपाईसाठी ओमराजाचा लोकसभेमध्ये आवाज, तर पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी। 71 महसूल मंडळामध्ये पावसाची तोड, तर जूनपासून सरासरीचा केवळ 80.4% पाऊस पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, 12,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला। जिल्हा बँकेचे 2,000 थकबाकीदारांना 14.86 कोटी रुपये कर्जमाफी मिळाली। भूमिहीन व महिला शेतकऱ्यांच्या गोपीनाथ मुंडे योजनेमध्ये समावेश करा। सानुग्रह अनुदान योजनेमध्ये 3 वर्षाची मुदतवाढ, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। कामगार शेतकऱ्यांचा बार्शी तालुक्यामधील मोर्चा, विविध मागण्यासाठी सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांना मागणी, पावसाअभावी खरीप पिके शेतकऱ्यांची करपली। गंगापूर बाजार समित्यामध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला, 4,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। दररोज 400 ते 500 वाहनामधून कांदा दाखल होत आहे। राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन सुरू। 1 सप्टेंबरपासून मुंबईचं आंदोलन विक्रमी होणार, लक्ष्मण हाके। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अंदुरेला जामीन मिळाला। पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय। दर्जेदार केळीचा तुटवडा दर 2,450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला। जिल्ह्यामध्ये कोरडा आभाळ आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पावसाची दडी पडली। पीक विमा वितरित करा, अन्यथा बैलगाडी ट्रॅक्टरसह धडक मोर्चा। ॲडव्होकेट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
शिवसेना प्रकरण निकालावर विधानसभा अध्यक्षांचा अधिकारावर ठाकरे गटांचा तीव्र आक्षेप. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद. 9 लाख कोटी कर्ज असताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट कशासाठी? सुप्रियाताई सुळे. यंदा 70% दुष्काळ पडणार. स्कायमेटचा नव्या अंदाजाने चिंता पुन्हा एकदा वाढली. मान्सूनचा दगा देण्याची पुन्हा एकदा शक्यता. पातूर इथे पीक विम्यासाठी 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हजारो शेतकरी पुत्रांचा सहभाग. प्रशासनाला निवेदन सादर. KYC नाही तर 20,000 गॅस ग्राहकांना बसणार फटका. व्यावसायिक दराने मोजावे लागतील पैसे. एजन्सीमध्ये ग्राहकांची लागली गर्दी. स्टंटबाजी करणाऱ्या सरपंचाला तडीपाराची नोटीस देण्यात आली. कधी गाळ्यामध्ये नोटांची माळ तर कधी पैशांची उधळण. कधी पोत्रास तर कधी भीक मागण्याचा स्टंट. सरकारी कार्यालयामध्ये आंदोलनाचे गुन्ह्याचे किन्नर. घरामध्ये मुलगी जन्माला असेल तर मुलीला विकासासाठी सरकारकडून मिळणार 1,10,000 रुपयांची रोख रक्कम मदत. फळपीक विमाकडे शेतकऱ्यांना फिरवली पाठ. जिल्ह्यामध्ये केवळ 2,215 विमाधारक शेतकरी. वंचित शेतकरी रेकॉर्डवरती. अग्रिस्टाकसह योजनेचा लाभ मिळणार. लाभापासून वंचित शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न. साखर तेजीत. किरकोळ बाजारामध्ये 55 रुपयांचा दर मिळाला. सणासुदीमुळे मागणीमध्ये वाढ. बाजारात साखर साठा कमीच.